हरी. रामकृष्ण हरी. आज आपण श्री संत किसन महाराज संस्थान आणि या ठिकाणी आहोत सप्ताहाच्या आनंदामध्ये उत्साहामध्ये. आणि आजचा 7वा दिवस आहे. 7व्या दिवसाची पंगत वरुड या गावची आहे बघा. मला वाटतं दादा तुमच्या गावाला गाव एखादं जोडीदार आहे का? एक स्पेशल माझं गाव आहे वरुड नरसी. एकच गाव करते पूर्ण. पहिला मुद्दा माझा असा आहे की मी अवधूत गुरुजींच्या कृपा आशीर्वादानं पहिली पंगत जी असती ही सुनील भाऊ आदरणीय सुनील भाऊ देशपांडे अवधूत गुरुजी उत्तराधिकारी हे पंगत त्यांच्या आदेशाने ही पहिली पंगत आमचे सोबती शांतीलालजी मोरेजी यांना सोबत घेऊन दीपक भाऊ पवार यांना सोबत घेऊन सुनील भाऊच्या आदेशानं ही पंगत साजरी या ठिकाणी वरण पोळी भात बुंदीची झालेली आहे. त्याच्यानंतर मी मध्ये माझं काय येणं नाही झालं कामानिमित्तानं, तरी आता वरुड नरसिंहाची पंगत वरुड गावाची पंगत ही वरण पोळी भात आणि गावरान तुपातला शिरा अशा पद्धतीत वरुड नरसिंह गावामधून इथं अन्नदान झालेलं आहे. भरपूर 10,000 लोकांचं हे जेवणाचं निवेदन वरुड नरसिंह नगरीतून माझ्या मित्र कंपनी असू किंवा इतर व्यापारी असू यानं मदत करून वरुड नगरीतली पंगत किसन महाराजाचे आणि अवधूत गुरुजी चरणापाशी प्राप्तता झालेली आहे. सगळ्या वरुड नगरीचे आणि किसन महाराज पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे मी आभार मानतो. आणि अवधूत गुरुजींच्या कृपा आशीर्वादानं ही परंपरा नामचिंतनाची शेवादारी पवळबाबा यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू आहे. शेवादारी पवळबाबांचं असं मत आहे की जेवल्याच्या नंतर कृष्णार्पण मानायचं, पवित्र त्यांना हरिचिंतनी भोजन आणि पवळबाबाचं असं खाद्य 9 अध्याय 355 क्रमांकाची वही मने वाचा करणी जयाची भजनी देवाची वाणी ते शरीर जातेक्षणी देव झाले. अशा पद्धतीत पवळबाबाचा प्रचार अशा पद्धती आहे. देव करा ऋणी रिद्धी सिद्धी वाय पाणी मग सुका काय होणे झाले सोयरे तिरभवणी. अशा पद्धतीत नामचिंतन रामकृष्ण हरीचा प्रचार हे अवधूत गुरुजीच्या कृपा आशीर्वादाने चालू आहे. आणि सर्व भाविक भक्तांचे मनापासून मी अभिनंदन करतो. रामकृष्ण हरी. दादा तुम्ही आता हा गावरान तुपातला शिरा बनवला आणि पंगत खूप मोठी आहे आणि कोणत्या गावाचं सुद्धा तुम्हाला सहकार्य नाही, आर्थिक सहकार्य सेवेचं सहकार्य आहे भरपूर गावाचं आता वाढण्याकरता स्वयंपाकाकरता. तुम्ही एवढं गावामध्ये पण तुमच्या सप्ताह होतात, तुम्ही एवढा निधी कसा बरं जमवता आणि तरुणाचे तुम्ही मन कसे जिंकून एकत्र करता? ही आमची चौथी पिढी आहे. आमचे आदरणीय सोनाजी बाबा मानकरी किंवा काशीराम दादा तुकाराम पाटील अशा पद्धतीचे जुने व्यक्ती होते. रंगलाल साबू भगवान दादा की बरेच लोक होते की काळदाती कंपनी असो, ताटे कंपनी असो, जाधव कंपनी असो, डोंबे कंपनी असो, 12 पगड जातीला घेऊन या किसन महाराजांना आमच्या गावामध्ये प्रेरणा नामाची केलेली आहे. त्याच्यामुळं आमच्या गावामध्ये कोणची कमतरता नाही. ज्या दिवशी आम्ही सप्ताह होईल त्या दिवशी प्रत्येक लोक विचारतात की पट्टीला तुम्ही केव्हा येतात. बौद्ध समाजाचे असो, आदिवासी समाजाचे असो, प्रत्येक समाजामधून आम्हाला पावत्या देतात आणि मनानं पंक्तीला त्यावेळेस तांदूळ गहू अशा पद्धतीत देत होते. पण ह्यावेळेस कार्यक्रम थोडा वेगळ्या पद्धतीत व्हायलाय. त्यावेळेस गोडभात कढी आणि कन्या राहत होत्या. आता त्यावेळेस लापशी बी राहत होती. आता ते काही न करता आम्ही वेगळ्या पद्धतीत करालो अन्नदान. त्याच्यामुळे आम्हाला पट्ट्याच्या स्वरूपात पब्लिक पैसे द्यायलेत वरुड नरसिंह नगरी मधले. वा, धन्यवाद दादा. आणि मला पुन्हा एक विचारायचं की आमच्या दर्शकाचं मनोगत आहे आपल्या 12 गाव ग्रुपचं जे अधिष्ठान होतं अवधूत गुरुजी संक्राळेकर त्यांचं मंदिर आता कावीला पण झालं आणि वरुड या रोडवर झालेलं आहे बघा. म्हणजे वरुडची भूमी एका जिंतूरची ती ही कसं झालं मंदिराचं त्याचं थोडं सांगा आमच्या दर्शकांना. ही महत्वाचा मुद्दा असा आहे की गुरुजीच्या सत्संगामध्ये वरुड मधले नाही जिंतूर तालुक्यामधले राहिलेले आहेत. वरुडचा हा विषय नाही. वरुडचे फक्त 4-5 जण होते आणि त्याच्यामध्ये गुरुजीचा कृपाशीर्वाद अशा पद्धतीत झालेला आहे की वरुड नरसिंह मध्ये नुसतं नाव आहे. गुरुजी शिवाच्या अलीकड म्हणजे जिंतूरच्या 800 मीटर अंतरावर त्यांना समाधी स्थापन झालेली गुरुजीची. त्याच्यामुळं काय विषय महत्वाचा असा आहे की गुरुजीचं नामचिंतन श्रेष्ठ झालेलं आहे. गुरुजीला अवगत ज्ञान प्राप्तता होती. गुरुजी दत्ताचे अंश होती. गुरुजीचं नाव अवधूत होतं आणि गुरुजीचा जन्म दत्ताच्या जन्माच्या टायमाला झालेला आहे. त्याच्यामुळं गुरुजीचं पूर्ण मन असं होतं की कोण्या खेड्याला न राहता तालुक्या ठिकाणी राहायचं. कारण की तालुक्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रति पंढरपूर आहे. त्या पंढरपूरचं नाव पांडुरंगाचं नाव असं आहे की पंढरपूर निवासी रुक्मिणी मंदिर अशा पद्धतीने गुरुजीनं स्वतः दिलेलं आहे. आणि त्यांचा मंदिराची जी पाहणी आहे त्याच्यामध्ये खूप जिंतूरचे व्यापारी असो समधे सर्वजण त्या मंदिराची पाहणी करतात. दादा तुम्ही खूप छान बोललेत. कारण मला वाटतं तुमच्या घरी बाबा आलेले असाव आणि तुमच्या पूर्वजाचं हे पुण्य असाव. तुम्ही मला काही ज्ञानेश्वरीतल्या वया
पुन्हा अभंग वगैरे व्यवस्थित सांगले. हा अभ्यास तुम्ही नेमका केला कुठे एवढ्या कमी वयामध्ये बरं? अवधूत गुरुजीच्या कृपा आशीर्वादानं ही प्राप्तता झालेली आहे, कारण की माझं 6वी शिक्षण झालेलं आहे. अवधूत गुरुजीचा असा कृपाशीर्वाद होता की सत्संगामध्ये मी गुरुजीच्या 5 वर्षापासून जुटलेलो होतो कंटिन्यू. आमचा प्रवास गुरुजीचा सिग्मा दवाखान्यापासून हॉस्पिटल पासून कमलनाथ बाजार पर्यंत गेलेला आहे. अवधूत गुरुजीला शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत आदरणीय सुनील भाऊ देशपांडे त्यांचे पुतणे उत्तराधिकारी त्याने शेवट लोक त्यांचा पूर्ण खर्चा पूर्ण त्याने झोपिलेला होता आणि विश्वास अवधूत गुरुजींना सुनील भाऊ देशपांडे केलता. आणि हे कार्यक्रम पंक्तीचं सुद्धा निवेदन संग्रहालयातून 3-4 हजार रुपये बरेच येतात, पण पार्टनर मध्ये सुनील भाऊ देशपांडे बरेच पैसे लावण्याची त्यांची इच्छा आज बी आहे. आता मंदिराला बी आता थोडं थांब म्हणे की मंदिराला सुद्धा मी माझं ध्यान राहीन म्हणले, असं त्याने शब्द दिलेला आहे गुरुजीच्या चरणापाशी. धन्यवाद. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आपण बाबाच्या चरणी एक विनंती करूया. जसं आता हे बाबांनी झाड रोपट लावलं, इवलुशे रोप लाविले द्वारी, त्याचा येलू गेला गगनावरी आणि गुरुजींना त्याला खतपाणी घालून एवढा मोठा केला. आपण सगळे भक्त मंडळी आहे बघा, तरुण आहे, हे सर्व भक्त मंडळी आता या मोगऱ्याचा स्वाद घेत आहे. मोगरा फुलला आणि फुले याची ताची बहरू कळी अशी आला. या व्यक्तीप्रमाणे आता पंगत चालू आहे. तरुणाला विनंती की थोडं वाढण्याकडे लक्ष असू द्या. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. तुम्हाला पहिल्या दिवशीच्या पंक्तीचा आनंद मिळाला हो. आणि या ग्रुपला तुम्ही पहिले जॉईन होते का आता मध्ये झाले? कसं बरं तुम्ही काय कसं नियोजन करता ते? पहिल्या वर्षीचा अनुभव म्हणजे असा आला की मी गुरुजीच्या दर्शनाला संक्राळा या पावनभूमीमध्ये गुरुजीच्या दर्शनाला गेलो आणि गुरुजीच्या दर्शनाचा लाभ मला असा मिळाला की त्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि गुरुजीचे वरद हस्त माझ्या डोक्यावर बसले. त्यामुळे मला अशी भावना निर्माण झाली की आपलं काहीतरी सिंहाचा वाटा या बामणी गावाचा, या आपल्या काव्य संस्थान मध्ये किसन महाराजाच्या कृपा आशीर्वादाने, गुरुजीच्या कृपा आशीर्वादाने आपल्या या बामणी गावाचं काहीतरी अन्नदान व्हावं या हेतूने मी गुरुजीला असे उद्गार काढले. गुरुजी, माझी इच्छा आहे, माझ्या दुकानमध्ये फक्त एक 25 किलोचा तांदूळाचा कट्टा आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आपल्या काहीतरी स्वखर्चानं काहीतरी अन्नदान व्हावं. या निमित्तानं मी या संस्थांमध्ये पहिल्या वर्षी पदार्पण केलं. म्हणजे आजची या वर्षीची ही 7वी पंगत आहे. या 7व्या पंगतीचं अन्नदान असं घडलं की बामणी गावातून मला असंख्य जणांनी भरपूर योगदान दिलं, वाढण्याचं योगदान दिलं, सत्कार्याचं दिलं, देणगीचं दिलं आणि भरभराटून देणगी होऊन एवढा आनंद यावर्षी झाला की जे 7 वर्षे माझं मन या अन्नदानानं समाधान झालं नव्हतं, ते या वर्षी या अन्नदानानं एवढं मन समाधान झालं की या वर्षी माझी इच्छा पूर्ण फळाला आली आणि माझं बामणी गावातून होईल तेवढं जास्तीत जास्त प्रमाणात अन्नदानाचं सहकार्य मी करत राहील, हीच माझी. धन्यवाद दादा. आपण थांबूया कारण आता वाहण्याचे अतिशय त्वरा चाललेली आहे आणि महिलाची पंगत झालेली आहे, पुरुष मंडळीची ही एक पंगत झालेली आहे. आता वाढेकरी बसणार आहेत, आपण त्याला वाढण्यासाठी आपण तयारीत राहूया. रामकृष्ण हरी.